नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवलेली आहे आणि भाजीचं टेक्स्चर पाहून तुम्हाला समजलंच असेल की भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. आणि आता सध्या हिवाळा चालू आहे, भरपूर कडाक्याची थंडी आहे. सर्वजण थंडीची व्यवस्थित काळजी घ्या, आजारी पडणार नाही त्याच्यासाठी दक्षता घ्या. आपण भाजीवर सर्वात शेवटी फ्रेश क्रीम घातलेली आहे, कारण भाजीला आपले क्रीमी टेक्स्चर यायला हवं म्हणून. आता आपण भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहोत. तुम्हाला भाजी बघा कशी दिसत आहे, एकदम वाटत आहे ना रेस्टॉरंटमध्ये जेवायला आल्यासारखं. नाही, तुम्ही आहेत आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर आणि आपण बनवलेली आहे आज एकदम रेस्टॉरंट स्टाईल फ्लावर, बटाटा आणि मटारपासून मिक्स भाजी बनवलेली आहे. रेसिपीला तर आपण सुरुवात करणारच आहोत, पण रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक शेअर करायला काही हरकत नाही. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत अर्धी वाटी मटार, पाव किलो फ्लावर घेतलेला आहे आणि 2 मिडियम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेले आहेत. तर मी मटार आणि बटाटे हे जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये. आता आपण काय केलेलं आहे, गॅस सुरू करून 1 लिटर पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये घालायचे आपल्याला 1 चमचाभर मीठ, म्हणजे ह्या भाज्या ज्या आहेत ना आपल्या व्यवस्थित स्वच्छ होतील आणि उकडून पण निघतील. तर आता आपण घातलेले आहेत सुरुवातीला मटार, आणि हे मटार आपण 2 मिनिटांसाठी पाण्यात उकळू दिले आणि नंतर लगेच पाण्यासोबत आपण ते मटार बाहेर काढलेत. कारण आपण जर पाण्याविना जर मटार बाहेर काढले तर त्याला असं सुरकुत्या पडल्यासारखे होतात, मग ते भाजीमध्ये छान दिसत नाही. तर आपण ते पाण्यासहित बाहेर काढून ठेवले. आता आपण घातलेले आहेत पाण्यामध्ये बटाटे, आणि बटाट्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत उकळून दिलं आणि नंतर आपण घातलेले आहे फ्लावर. तर आता आपल्याला हे दोन्ही पण 70 ते 80% उकळून घ्यायचे, कारण भाजीमध्ये पण पुन्हा ते थोडंसं उकडलं जाणार आहे. पण आता आपल्याला बऱ्यापैकी ते शिजवून घ्यायचे, म्हणजे एकदम मऊसर झाले पाहिजेत बटाटे आणि फ्लावर. आपण तेवढ्यापर्यंत त्याला शिजवून घेणार आहेत. आता आपण 2 मीडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. आता आपले फ्लावर आणि बटाटे व्यवस्थित मऊ शिजलेले आहेत, बघा आपण चेक केलं. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये साईडला काढून घेत आहेत. आता हे साईडला काढून घेतलं की आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण पुरेसं 3 ते 4 चमच्यापर्यंत तेल घातलेलं आहे. मग अशी आपण जो उभा कापलेला कांदा आहे तो आपल्याला ब्राऊन होईपर्यंत ह्या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे, आणि हा कांदा आपण नंतर वापरणार आहोत. तर आता हा कांदा आपण तळून घेत आहेत. थोडासा तळायचा, कारण एकदाच जर टाकला तर मग तो कडक बनत नाही. आपल्याला तो कांदा एकदम कुरकुरीत झाला पाहिजे. तर आता आपण हा कांदा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहेत. मी हा कांदा एकदाच न टाकता 2 बॅचमध्ये तळून घेतलेला आहे, म्हणजे थोडासा कांदा घातल्यानंतर तो व्यवस्थित कुरकुरीत बनला जाईल. तर आता आपला हा कांदा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेत आहे. थोडासा वेळ लागला कांदा तळण्यासाठी. आपला हा कांदा तळून झालेला आहे. आता आपण तो एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेतलेला आहे. आता आपण कढईमधल्या त्याच तेलामध्ये आपण काही खडे मसाले घालत आहोत. तर त्यासाठी मी 3 ते 4 छोट्या इलायची, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, हे सर्व जे साहित्य आहे, मोठी इलायची पण घेतलेली आहे एक. आणि हे मसाले जे आहेत ना, खडे मसाले जेव्हा आपण फोडणीत घालतो ना, तर भाजीला इतका छान स्मेल येतो ना की एकदम तुम्हाला असं घरी भाजी बनवली असं बिलकुलच वाटत नाही. आता आपण घातलेली आहे 3 टोमॅटोची प्युरी. तर मी ही अगोदरच बाजूला काढून घेतलेली होती, मला ही दाखवता नाही आली आपण प्युरी करत असताना. आता आपण ही टोमॅटो प्युरी घातली की वरतून घातलेला आहे 1.5 चमचा लाल तिखट. तुम्ही 1 चमचा आपलं घरचं लाल तिखट आणि अर्धा चमचा जो आहे ना, तर ते काश्मीरी लाल तिखट घातलं ना तर भाजीला खूप छान कलर येतो. आता आपण घातलेलं आहे जिरेपूड 1 चमचा आणि धनेपूड 1 चमचा. एकदम घरचेच मसाले आहेत, पण भाजीची चव जी आहे ना एकदम अप्रतिम बनते बरं. आणि पाव चमचा आपण घातलेलं आहे हळद. तर आता आपण ह्या टोमॅटो प्युरीला एकदम तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. आता आपल्याला ह्या प्युरीवर मस्त तेल सुटलेलं दिसत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. तुम्हाला तिखट जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही अंदाजाने तुमच्या भाजीमध्ये तिखट घालू शकतात. आता आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे 1 कांद्याची पेस्ट. आता आपण ही कांद्याची पेस्ट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला कांद्याची पेस्ट पण व्यवस्थित परतली पाहिजे फोडणीमध्ये. तर 2-3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. आणि आता सर्वात शेवटी घातलेलं आहे आपण मीठ. आता आपली फोडणी व्यवस्थित झालेली आहे तयार. आपण वरतून घातलेले आहेत आपण बटाटे आणि फ्लावर उकडून घेतलेला, आणि शेवटी घातलेलं आहे मटार. आता आपण जेव्हा हे शेंगातले फ्रेश मटार घालतो ना, तर तेव्हा ते खरंच आपण जास्त वेळ शिजवून घेतले किंवा उकडून घेतले की लगेच त्याला सुरकुत्या पडल्यासारखे दिसतात. भाजीमध्ये घातलेले मटार फ्रेश दिसण्यासाठी मी तुम्हाला जी ट्रिक सांगितलेली आहे तर ती ट्रिक फॉलो करायची, आणि तुमचे मटारसुद्धा कुठल्याही भाजीमध्ये घातल्यानंतर फ्रेश दिसतील. आता आपण घातलेलं आहे उकळत ठेवलेलं पाणी होतं मी बाजूला, तर ते 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आपण ही भाजी 3 ते 4 व्यक्तींसाठी पुरेल एवढी बनवलेली आहे. आता रेस्टॉरंट स्टाईल भाजी जर असेल तर त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही जी आहे ती एकदम दाटसर असते आणि रस्सा खूप कमी असतो. तर आपल्याला त्याच
पद्धतीनं ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवायची असेल तर आपल्याला पाणीसुद्धा खूप कमीच घालायचे. आपण फक्त 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपली ग्रेव्ही आणि भाजी व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात. आता मस्त 5 मिनिटांपर्यंत किंवा 7 मिनिटांपर्यंत भाजीला असं शिजू द्यायचं. भाजीला कलर पण खूप छान येतो, भाजीचं टेक्स्चर पण खूप छान बनतं. झाकण ठेवून आपण शिजवून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या फ्लावरमध्ये आणि बटाट्यामध्ये जो कच्चापणा राहिलेला असेल तर तो निघून जातो पूर्णपणे. आता आपली भाजी जवळपास तयार झालेली आहे. आता आपण वरतून घालत आहोत हा मगाशी तळून घेतलेला जो कॅरमलाइज कांदा. तर ह्या कांद्यामुळे जे आहे ना आपल्या भाजीला एकदमच छान चव येते. आता आपण हा वरतून थोडासा क्रश करून घालत आहेत. आपल्याला भाजीची चव जी आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल झाली पाहिजे. तर आता आपण हा कांदा घालून घेतलेला आहे. आता आपण सर्वात शेवटी भाजीला आपल्या क्रीमी टेक्स्चर पाहिजे असतं. मग आपण आता ह्याच्यामध्ये एक असा सिक्रेट पदार्थ घालणार आहोत की ज्यामुळं आपल्या भाजीची चव जी आहे एकदम क्रीमी आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागणार आहे. तर ते मी घेतलेली आहे अर्धी वाटी फ्रेश क्रीम. ती थोडीशी फेटून घेतलेली आहे आणि आता आपण वरतून ती क्रीम घालून परत थोडंसं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपली भाजी जी आहे ती एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात भाजीचं टेक्स्चर, भाजीचा कलर कसा झालेला आहे. आणि आणखीनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर व्हिडिओला एक लाईक करा. आणखीनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी कशी वाटली ते. आणि आता ही तुम्ही तर पाहिली आहे, पण तुम्हाला असं वाटलं की हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पण पोहोचला पाहिजे तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर.